कसबा पोटनिवडणुकीतले जॉईन केलं अर्थात रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेले आहेत. कारण आहे काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत, पण कधी काय करेल शेवटी ते मामा आहेत. ह्यावेळेस कुणाला मामा म्हणवतं नेमकं? नाही हो, मी काल माझ्या कामासाठी मी भेटलो त्यांना साहेबांना आणि माझ्या कामाचं स्वरूप सांगितलं तर ते म्हणजे मी मदत करतो आणि मी भेटून आलो. तर काही गैर नाही, माझ्या कामासाठीच मी गेलो आणि त्यांनी मला आश्वासन दिलं करतो म्हणून. नाही, चर्चा अशी आहे, ऑपरेशन टायगर सुरू आहे एकनाथ शिंदेच्या सेनेचं. त्याच्यात तुम्ही आहेत, मोकटे असेल, महादेव बाबर असेल, सगळ्यांची नावं चर्चेत येतात, त्याच्या बातम्या होतात. त्यातले पहिले भेटलेले महादेव बाबरांचे भेटलेले फोटो आले, तुम्ही भेटलेले तर जगजाहीरच म्हणजे त्याचे व्हिडिओज आले. मोकट्यांचं अजून माहित नाही. नेमकं खरं काय महाराष्ट्राला कळू दे. ना मी शासकीय बंगल्यावर जाऊन भेटलो, मी काय त्यांच्या घरी जाऊन नाही भेटलो, नो पण भेटलो. त्यामुळे माझं काम होतं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला आश्वासन दिलं की करतो काम म्हणून मी गेलो आणि मी पहिल्यांदा फोन करून गेलो. दुसरी चर्चा अशी आहे की तुम्ही मी दाखवतो एकीकडे जाणार दुसरीकडे, मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाणार अशी चर्चा आहे. नेमकं काय? ना असं काय नाही, चर्चा नाही. मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही, मी आता भेटलो. काँग्रेसमध्ये खुश आहात की? आनंदी इथे एकदम आनंद आहे. काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड इकडे तिकडे भेटीगाठी कशासाठी? कामाला भेटायचंच नाही का, असं भेटायचं नाही का, भेटत नाही का, असं काय काम करत झालं आता सगळं सांग. महाराष्ट्र माझ्या उत्सुकता आहे माझ्या ना? कामासाठी गेलतो, वैयक्तिक काम होतं माझं, भेटलो. आता दादा नाही भेटणार तुम्ही सांगितलं. दादा तर नेहमीच भेटतात, पण उलट आता बातमी होती कोणाला भेटायचं. पहिले आम्ही कायम भेटायचो एकमेकाला. उलट आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे भेटणं कमी झालं. पण दादांचं माझं बी चांगला विषय आहे आणि दादांचं का आता आपल्या पुणे जिल्ह्यात भेटवतं लागतं, आता काही कामं असतातच नाही. तुम्ही म्हणता की तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, मग काँग्रेसच्या आंदोलनात तुम्ही सहभागी नाही, काँग्रेस भवनला जात नाही, मग फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहात की नेमकं चाललंय काय तुमच्या मनात? नाही, मी काँग्रेसमध्ये असतो, काँग्रेसच्या सगळ्या कार्यक्रमाला असतो, जातो येतो. आता सध्या काही घरगुती कामं पेंडिंग आहेत, ती करावी लागतात. बरेच वर्ष आता परिवारातले बी बरंच काम राहून गेले. कुटुंब मोठं आहे, भाऊ आहेत, बहीण आहेत, सगळ्यांसाठी बघावं लागतं. आणि 30 वर्षामध्ये बऱ्यापैकी घरी बघता नाही आला, तर थोडे अजून महिना 2 महिने घरचा लाईनअप केलं तर परत आपण रस्त्यावर आहेच. तर आगामी महापालिका निवडणुका येतात, तुमचे स्वतःचे तुमचं सगळं वार्ड आहे, सगळं परिसर आहे, नेमकं कुठलं चिन्ह उरलं? मी आता हाताचा पंजा. नक्की? हा.